बेटा. आमच्या आधीच माझ्या डॉलचं लग्न असल्यामुळे माझ्या लाडक्या कमळीला मी हा अख्खं खा अगं अख्खं खा ग. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्वरी तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तुम्ही बघता की आपण आज माझघरमध्ये आलो आणि कशासाठी तर अधीरा आणि रोहनच्या केळवणासाठी आणि ते सगळेच रेडी आहे जेवण्यासाठी. आहात ना? एवढी लो एनर्जी काय? कशात सगळे? मस्त फर्स्ट क्लास मजेत. आता रिसेंटली सगळे गोव्याला जाऊन आले, डेस्टिनेशन वेडिंग करून आलेला आहात, तर कसं वाटतंय? खूप छान. ऑफकोर्स खूप ओव्हरवेल्मिंग फिलिंग आहे, कारण एवढं ग्रँड शूट करून आलोय आम्ही आणि मालिका विश्वात पहिल्यांदा हे घडतंय बीच वेडिंग आणि त्यामुळे महाविवाह सोहळा होणार. सो आणि सगळेच तिथे ऑन टोज होते, खूप मजा धमाल केली आणि तुम्हाला ऑफकोर्स या प्रोमो मध्ये कळलंच असेल की इट इज ऑन द बीच, म्हणजे अगदीच बीचवरती आम्ही लग्न केले. त्यामुळे कितीही ऊन आलं, आम्ही किती डान्स झालो तरी आम्ही टर्न झालो की समोर आम्हाला बीच दिसायचा. तर तिथेच आमचे ज्या काही कंप्लेंट्स असायच्या आम्ही विसरून जायचो. So, खूप धमाल करून आलं आणि तुम्हाला पण या आनंदात सहभागी व्हायचंय. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की आपण किती उन्हात होतो तरी समुद्राकडे बघून आम्हाला असं वाटायचं, अरे समुद्रा तू किती उन्हात आहे, मग आम्ही कोण? अरे हो. मॉमची ही साईड मी आज पहिल्यांदा बघतीये. डीप थॉट, व्हॉट अ डीप थॉट. पण नाही, ओव्हरऑलच आम्हाला खूप छान वाटलं. जे सगळे आम्ही तिथे स्ट्रगल्स केले, जी मेहनत केली, ते सगळं वर्थ वाटतंय. आता जे तुमचं प्रेम आम्हाला दिसतंय, ऑल्सो जे एपिसोड्स आता तुम्हाला आजपासून टेलिकास्ट होणार आहेत ते दिसतील ते बघून. सो ओव्हरऑल खूप ओव्हरवेल्मिंग गोष्ट आहे आणि खूपच स्पेशल आहे आमच्या सगळ्यांसाठी. आज केळवण आहे तर काही ना काही स्पेशल खायला मिळणार असेल, तर तुम्ही काय खायला एक्सायटेड किंवा तुमच्या इमॅजिनेशन मध्ये आहे का ही डिश आपल्या प्लेट मध्ये असावी? सध्या तरी मी हा लाडू खाण्यात एक्सायटेड आहे आणि खातोय. नाही, मला गोडाने नाही सुरुवात करायची. मी थांबले महाराष्ट्रीयन क्युझिन साठी, कारण मला महाराष्ट्रीयन फूड खूप आवडतं आणि मी थालीपीठ किंवा आय डोंट नो इथे काय काय मिळतं. तिचं एक वैशिष्ट्य सांगते माझ्या डॉलचं. ती नेहमी असं ती काही महाराष्ट्रीयन फूडचं काही रेसिपीज सांगते आपल्याला, तेव्हा तिला जे आवडतं ना तेव्हा ती अशी बोलते. मला ऍक्च्युली महाराष्ट्रीयन फूड खूप आवडतं. दडपे पोहे, थालीपीठ असं ती सतत सांगत असते की मला ना हे काल बटाटे वडे मी खाल्ले, मला खूप आवडले. मला ते हे पण आवडतं, झणझणीत झुणका. ती आधी खाऊन घेते स्वतः. असं 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 मनामध्ये तिच्या सुरू असतं की मला सुरू हे असतं की खायला मी मिळणार आहे आता, मी त्यामुळे मी एक्सायटेड आहे. खरं गोव्याचं सांगू कुठलं का, food? हा? खरं तर मला ते पाणी सुटलेलं असतं बोलताना. ते एक्झॅक्टली तिथे म्हणजे असं आता पडतंय की काय इतपत असं असतं. त्या दिवशी आम्ही तिचा साखरपुडा करत होतो तेव्हा पण टिपटॉपला ती तसंच म्हणत होती, दडपे पोहे मला एवढे आवडतात. नाही नाही दडपे पोहे मध्ये यु नो ते असं ते दह्यात असतं ना, ते मला खूप असं ना ते त्याच्यावर कोथिंबीर लिंबू आणि साखर मला असं खूप आवडतं. असं तिचं सतत चाललेलं असतं, तिला सतत असं आवडतं. म्हणजे ती फूडी आहे. पण मी फूडी आहे, पण किशोरीताई रोज डबा आणतात, त्यांचं वैशिष्ट्य, आणि खूप अप्रतिम जेवण बनवून आणतात ते. स्पेशली तो दही भात मला तो खूप दही जास्त बुत्ती आवडतो. मी बनवत नाही. पण खाऊ घालतात, ही मोठी गोष्ट आहे सगळ्यांना. आणि ओ माय गॉड, म्हणजे एकच डबा नसतो, मोठे मोठे डबे असतात सेटवरती, आणि एक असा दिवस ठरलेला असतो की नेक्स्ट थर्सडेला असं असं होणार आहे आणि ताई सांगतात की असं असं असणार आहे. शी सो स्वीट की ती अशी रूम बिम मध्ये आम्ही असलो तरी ये मी आणलंय तुमच्यासाठी. आणि सागर संगीत असतं हं, नुसतं ते नसतं, त्याच्याबरोबर तळलेली मिरची असते, बटाट्याची भाजी असते. सांग. हो. ती कंट्रोल करते ती ऍक्च्युली. आता ती एक्सायटेड आहे, खूप कमाल. ती कंट्रोल करते, ती ऍक्च्युली एक्सायटेड आहे की मला तर खायला मिळणार आहे, पण हो, ते आता मिळत खायला? नाहीये. ह्याचं तिला नाही, आता मी ताव मारणार आहे. ताव आम्ही मारणार सगळेजण आहे. ताव मारायला बसलो आहोत. आता तुमच्या दोघांचं छान केळवण होणार आहे, तर तुम्ही असं नाव वगैरे घेण्यासाठी रेडी आहात का? नाव काय रोहन. काय लेवलची भूक लागली आम्हाला. उखाणी मला माहित नाही काय घ्यायचं किंवा काय, पण आपण वी आर रेडी है ना. काय वाटतं? उनो रिव्हर्स होता. काय म्हणालास? नाही आता घेतो उखाणा. घे.
माझघर मध्ये येऊन खाल्ला मी हा आय गॉट इट. माझघर मध्ये येऊन खाल्ला मी हा लाडू, नंतर खाणार आहे खवा. अधिराचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा? आणि आता अच्छा बेटा. आमच्या अधिराचं, माझ्या डॉलचं लग्न असल्यामुळे माझ्या लाडक्या कमळीला मी हा अख्खं खा. अगं अख्खं खा ग. तुम्हाला माझ्याकडून इंटरव्ह्यू आहे रे. शेअरिंग इज केअरिंग करणार आहे. आणि थोडंसं फ्लावर्स पण फुटवणार. ऍक्च्युली छान आहे. छान आहे. मी जरी ती उभी आहे ग कधीपासून. म्हटलं बस. ओके, तर तुम्ही गोव्याला गेलात, पण तुम्ही गोवा एक्सप्लोर केला नसेल असं मी गृहीत धरते, कारण तुम्ही शूटिंग मध्ये 7-8 दिवस बिझी होता. पण गोवन कुठलं फूड आहे जे तुम्हाला आवडलं असावं? मी एक चणक चणक चणक. हे काय होतं? हे नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी जे अधिराने खूप खाल्लंय. जे मी अजिबात खाल्लेले नाही, कारण मी व्हेजिटेरियन आहे. आणि या लोकांनी जे काही चणक चणकची हे लावली होती रोज कॅसेट. So तिथे एक स्पेशल फिश असते चणक नावाची, जी आम्ही खाल्ली सगळ्यांनी आणि ती अप्रतिम होती. पण त्यासोबतच थोडंसं मी तुम्हाला करेक्ट करेल, मला आणि अधिराला थोडं गोवा एक्सप्लोर करायचा चान्स मिळाला. येस. आणि त्याचं सरप्राईज ते तुम्हाला सिरियल मध्ये कळलं. 7 दिवसात 6 तारखेपासून जे सुरू होत आहे तिथे तुम्हाला कळेल. हे छान वाटले मला ऐकून ऍक्च्युअली, कारण मगाशी ऐकलो की शूटिंग मध्ये बिझी होतो. वी वर सो लकी आम्हाला शेवटच्या दिवशी कळलं की असं काहीतरी होणार आहे. आणि वी वर सो एक्साइटेड. आता आम्ही एक्साइटेड आहे. सो आम्ही काम करता करता आम्ही मजा केली आहे तिथे रात्री. हा? वी एन्जॉयड. आणि ते जेवण, नाश्ता, एव्हरीथिंग वॉज व्हेरी गुड. खूप छान सोय होती राहायची. खूप छान होतं सर. म्हणजे आम्ही एन्जॉय केलं लग्न. घरचं लग्न कसं करतो पण आणि दमतो पण, आनंद पण घेतो आणि दमतो पण, तसं होतं अक्षरशः. मजा आली. जाता जाता मला विचारायचंय की तुम्ही एकमेकांना जे असं लग्न मंडपात तुम्ही एकमेकांना बघितलं, तर पहिला प्रश्न काय आला होता फक्त अधीर आणि रोहन म्हणून, किंवा असं वाटलं होतं की किती छान दिसतोय, किती छान दिसतोय, असं काही आलेलं का? पहिला प्रश्न हा होता, हे लग्न होईल? ते क्वेश्चन मार्क. तुम्हाला कळेल. सो हे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. जरी हे लग्न होत आहे असं दिसतंय, सो खूप जास्त ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. ऑफकोर्स माझी मॉम आहे म्हणलं तुम्हाला माहितीच आहे काय तिला कितपत हा आवडतोय आणि कितपत हे तिला लग्न होऊ द्यायचं किंवा नाही. सो यासाठी बघत राहा. आजपासून हळद सुरू झालेली आहे आणि 6 तारखेपासून आमचे लग्नाचे एपिसोड दिसणार आहेत. एकही एपिसोड मिस करू नका, कारण तुम्ही खूप काही मोठं मिस कराल. आणि ऑफकोर्स मालिका विश्वामध्ये फर्स्ट टाइम घडतंय. सो बीच वेडिंग आणि इतक्या ग्रँड लेवलला. सो तुम्ही प्लीज हे बघायला. मला करायला खूप मजा आली आहे. सो मला बघायला सुद्धा आय एम शुअर खूप मजा येणार आहे. फक्त सॉरी, मला पटकन काहीतरी सुचले, मी ते विचारते जातात ना. एवढी सगळी मिठाई होती, खाल्ली आहे छान मिठाई आणि जास्त खाल्ली मी असं समजते. मी नाही खाल्ली. हे बघितलंय. मी बघितलंय. कॅमेरा तिथे होते तेव्हा मी खाल्ले. ऑब्झर्वेशन खूप छान आहे. ओके, सो जर एकमेकांना एखादी मिठाई डेडिकेट करायची असेल ती कुठली कराल? मी ना हिला मिक्स बर्फी जी असते ती करेन, कारण मी करणार होते ना. ओके, चला. ती खूप अशी आहे की तिच्यामध्ये सगळेच क्वालिटीज आहेत. ते एकदम छान प्रकारे मोल्ड झालेले, छान प्रकारे मिक्स झाले. त्यामुळे मी तिला मिक्स बर्फी हो, डेडिकेट तिला त्याचं असं लागलं मनामध्ये. आहेच नाही आणि खरंच तशी आहे. मी याला काजू कतली म्हणेन, कारण काजू कतली सगळ्यांना आवडते आणि तसा हा सगळ्यांना आवडणारा मुलगा आहे सेटवरती पण आणि जनरल पण. मला वाटतं की याच्या बाबतीत कुणाला काही कंप्लेंट्स नसावेत. सो आता ती आहे. ओके, तुम्ही आता खा मस्तपैकी. आय नो पाठी बघून मला बोलतात की यार ह्यांना जेवायला द्यायचं, तर रेडी येते. चला जेवा आणि ऑल द बेस्ट. खूप खूप गुड विशेष. बाय बाय. बाय. थँक्यू सो मच.